आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, हा अक्षरा. हा मॅडम, बोला ना. तब्येत कशी आहे तुमची? काही त्रास नाही ना? नाही ग, मला बरं वाटतंय आता. पर हे काय ऐकतेय मी? आज होळी हाय आणि तरी बी तू घरला येणार नाही असं सुंदर म्हणाला. खरं आहे का हे? आणि सणाच्या दिवसाला असं घरी न येता राहणं बरं दिसतं का? आई लयच खोलात शिरायला लागली. अक्षर काय बोलली तर उगाच समजच भांड फुटाय नको. अगं ये अक्षरा, अशी शांत का बसलीस? बोल की. अगं आई, अगं ती आली असती पर तिचं ना महत्वाचं काहीतरी काम आहे म्हणून ती बाहेर जाणार आहे बघ. आता तू उगा तिची वकिली करू नको. मी बोलतीये ना व तिच्याशी. अक्षरा, तू सांग काय झालं? अशी शांत का आहेस तू? तुम्ही दोघं भांडला बिंडला तर नाहीत ना? नाही नाही, तसं काही नाहीये मॅडम. अक्षरा. हा, हो मॅडम, येते मी. बघितलं का सुंदर, माझी सून माझा शब्द खाली पडू द्यायची नाही. लय गुणी अनविचारी आहे ती, माझी खात्री आहे. अक्षरा, ये ग लवकर, मी वाट बघते. बरं, फोन ठेवते. हा, सॉरी शरू. का फोन केला मॅडमनी? आता शरू काय विचार करेल? तिच्या आणि अश्विनच्या मध्ये मी आले, त्यांच्या नात्याला मी सहमती दिली नाही आणि आता मी शपथ घेऊन सुद्धा वाड्यावर गेले तर खरंच मी स्वार्थी वाटेन का तिला? शरू, समजून घेशील ना ग मला? आता जर मी ताईला माझा आणि अश्विनचा पळून जाण्याचा प्लॅन सांगितला तर ती माझ्यासाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवेल आणि मला ते चालणार नाही. आजपर्यंत ती फक्त माझ्यासाठीच जगली, पण आता तिनं तिचा विचार करणं गरजेचं आहे. तिला तिचं हक्काचं सुख मिळायलाच हवं, त्यापासून ती लांब राहता कामा नये. आता या क्षणी मी काही न सांगता शांत राहणंच योग्य. ताई, अगं पोटात लय कावळं वरडायला लागल्यात. मला तर आता काही सहन होईना झालंय बघ. आपण उगाच कशाला कुणाची एवढी वाट बघायची? आपली पण काही इज्जत आहे का नाही? नाहीतर काय, फुटकी का चारशाला आणि बरात निघायची पारशाला. उर्वशी, नाही म्हणजे मी काय म्हणते ताई, होळी पेटवायची बी येळ असती ना. हो, गावातल्या होळ्या पेटवून आता शांत बी झाले असतील, मग आपण कोणासाठी कशाला थांबायचं? आपल्याला काही किंमत मान आहे का नाही? जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबलो की आपण. आता पास झालं नाही का? अरे सुंदर, तूच सांग की आईला, लाडकी अक्षरात तोंड वर करून इथे येणार नाही म्हणाव. काकी, अगं काय बोलायलीस तू? हा,
बरोबरच बोलायचं. आता ह्यांच्यामुळे उलट वळण लागलं आणि आईला समजलं ना तर नसती पिढा व्हायची. मलाच काहीतरी करून ही येळ मारून न्याय पाहिजे. सुंदर. हा? आई अगं वहिनी, ये ग. चल अक्षर. काय अरे मगाशीच आली होती अक्षरा. मी आज तिला म्हणलं सूर्यवंशी घराण्याची सून शोभाय पाहिजे, म्हणूनच मी आग्रह केला की होळीला लक्ष्मी सारखी सजून धजून ये. ती आणि निर्मलाताई आता आवरत होत्या. आणि काय गा अक्षरा, हे काय कानावर येत आहे आमच्या? तू म्हणा आज होळीला येणार नव्हतीस, सासूचा हट्ट मोडणार होतीस. आई अगं जाऊ दे की ते समज, आपण होळी पेटून घेऊया, उगा उशीर व्हायला ना ग. होय, घ्या की आवरून घ्या. ए बारक्या, अरे मुहूर्ताचा वेळ नको जायला. घे की. जरा थांबा. आम्हाला समजासनी काहीतरी सांगायचं आहे. या साली होळीची पूजा अक्षरा करेल. अक्षरा हो पुढे.